नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. प्रीवियस क्लासमध्ये लेविस डॉट स्ट्रक्चरशी कनेक्टेड जो पॉइंट होता फॉर्मल चार्ज तो आपण कंप्लीट केलाय. व्हॉट इज फॉर्मल चार्ज, हाऊ टू फाइंड फॉर्मल चार्ज, हे दोन्ही गोष्टी आपण स्टडी केल्या होत्या. फॉर्मल चार्ज म्हणजे काय, लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये एखाद्या ॲटमवर जो काही चार्ज असतो त्याला म्हणायचं फॉर्मल चार्ज. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉर्मल चार्ज, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड्स. या कॅल्क्युलेशनला काय म्हणायचं रे, फॉर्मल चार्ज म्हणायचं. ठीक आहे का. बरेच एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले होते. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस साठी तुम्हाला तो ऑड इलेक्ट्रॉन देखील वजा करायचा आहे. एक्स्ट्रा फॉर्म्युल्यामध्ये मायनस ऑड इलेक्ट्रॉन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं ऑड इलेक्ट्रॉनचं, 2 तुम्हाला दिले होते. बऱ्याच स्टुडंटनी ते करेक्ट देखील सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे का. चला आता पॉइंट आपला पुढचा आहे, पोलार नेचर और आयोनिक नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. एखाद्या कोव्हॅलंट बॉन्डचं पोलार नेचर म्हणजे काय, आयोनिक नेचर म्हणजे काय, थोडंसं आठवा. मागं मी जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स टीच केलं होतं त्यावेळेस मी पोलार सॉल्व्हंट, नॉन पोलार सॉल्व्हंट असं काही काही बोललो होतो. ते बऱ्याच जणांना काही कळलंच नव्हतं. ठीक आहे, ऑब्वियस आहे, कारण तेव्हा तो पॉइंट झालेला नव्हता. तर तिथं जे पोलार नॉन पोलार मी बोलत होतो ना, ते आपल्याला आज डिस्कस करायचं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोलार, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉन पोलार. ठीक आहे का. आजचं हे डिस्कशन प्युअरली बेस्ड असणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूजवर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज ज्याला माहिती त्याला एखादा बॉन्ड पोलार का नॉन पोलार हे ओळखता येणार आहे. म्हणून मी पहिलं काम केलेलं आहे, मोजके काही इलेमेंट्स आहेत आणि त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज आहेत पॉलिंग स्केलच्या. तुम्ही स्टडी केलेलं असेल की देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल. पॉलिंग स्केल असते, म्युलिकन स्केल असते, ॲलर्ड-रोको स्केल असते. मोस्ट ॲक्सेप्टेड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज कोणत्या स्केलच्या मानल्या जातात रे, पॉलिंग स्केल. ठीक आहे. काही मोजक्या इलेमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज तुम्हाला माहितीच पाहिजेत, पर्याय नाही. नॉट ओनली हेअर, पुढे टॉपिक आणखी जसा जसा पुढे जाईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यूज आपल्याला वापराव्या लागतील. सो इट इज बेटर टू रिमेंबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज ऑफ फ्यू इलेमेंट्स, आणि त्या पण कोणत्या स्केलच्या, पॉलिंग स्केलच्या. ठीक आहे. बघा पिरियडिक टेबल टॉपिक मध्ये पाहिलेल्या तुम्ही व्हॅल्यूज तुम्ही चेक करू शकता, अशाच पाहिल्या असतील. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे रे, 2.1 आहे. लिथियमची, ठीक आहे, आता बघा लिथियम पासून फ्लोरीन लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. 0.5चा इन्क्रीज होत चालतो. लिथियम 1 आहे, बेरिलियम बघा 1.5 आहे, बोरॉन 2 आहे, कार्बन 2.5, नायट्रोजन 3, ऑक्सिजन 3.5, फ्लोरीन 4. सोडियमची व्हॅल्यू 0.9 तुम्हाला लक्षात ठेवायची स्पेशली. फॉस्फरस इज 2.1, सल्फर इज 2.5, क्लोरीन इज अगेन 3. ठीक आहे ना. ॲटलिस्ट तुम्हाला एवढ्या इलेमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे का. तरच इथून पुढे मी जे काही बोलणार आहे ते सगळं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे का. तर पहिलं काम करा, हा टेबल तयार करा. हा टेबल तयार झाल्यानंतर मी लगेच जाणार आहे आपल्या ऍक्च्युअल डिस्कशनला. चला नोट करून घ्या फटाफट. ओके, आता पहा ऍक्च्युअल डिस्कशनला सुरुवात होतीये. when covalent bond is formed in between two identical atoms, identical म्हणजे same atoms, दोन्ही हायड्रोजन, दोन्ही क्लोरीन, दोन्ही नायट्रोजन, लाइक दैट. ठीक है. When covalent bond is formed between two identical atoms or in between two atoms having less electronegativity difference,
लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आता तो लेस म्हणजे नेमका किती, त्याला पण बंधन आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. ठीक आहे, अर्थ लक्षात घ्या. जेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये तयार होतो किंवा दोन अशा ॲटम मध्ये तयार होतो जिथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स लहान आहे. लहान म्हणजे किती असला पाहिजे, 0.5 पेक्षा कमी किंवा एक्झॅक्टली 0.5. लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. देन सेंटेन्स माझं कंप्लीट झालेलं नाही. देन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे म्हणजे इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग झालेली आहे. देन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर remains in the middle, remains in the middle, remains in the middle. ठीक है. No polarity is created, no polarity is created, no polarity is created. Such bond is called non-polar covalent bond, non-polar covalent bond, or pure covalent bond, or प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, लक्षात येईल, सगळं लक्षात येईल. मी काही एक्झाम्पल्स लिहिल्यानंतर हे तुम्हाला लगेच लक्षात येईल, विशेष काहीच नाही. ठीक आहे, लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स. हायड्रोजन या दोघांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. ठीक आहे का. बघा दोन्ही ॲटम्स कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. कसे आहेत रे, आयडेंटिकल आहेत. एक दुसरं एक्झाम्पल घेतो मी, CH. मला सांगा कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्ही आता लिहिलीत, किती आहे रे, 2.5 आहे कार्बनची, बरोबर आहे. इथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढूत आपण. कार्बनची आहे 2.5, हायड्रोजनची किती आहे रे, 2.1 आहे. किती आहे तो डिफरन्स, 0.4. किती येतो, 0.4. बघा त्या रेंज मध्ये माझ्या बसतं का नाही. दोन आयडेंटिकल ॲटम मध्ये जर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला किंवा दोन अशा ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला जिथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आहे. बघा 0.4 आहे, 0.5 पेक्षा कमी आहे. त्यावेळेस काय होतं हे पुढे मी लिहिलंय. देन तेव्हा काय होतं, देन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, जी इलेक्ट्रॉन पेअर त्या दोन ॲटम मध्ये शेअर झालेली असेल, रिमेन्स इन द मिडलला राहते. नो पोलॅरिटीज क्रिएटेड. पोलॅरिटी म्हणजे चार्जेस, चार्ज तयार होणे म्हणजे पोलॅरिटी. नो पोलॅरिटीचा अर्थ काय, चार्ज तयार होत नाही. चार्ज तयार होत नाही. चार्ज तयार जर नाही झाला, सच बॉन्ड इज कॉल्ड नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. असा कोव्हॅलेंट बॉन्ड जिथं चार्जेस तयार होत नाहीत, असा कोव्हॅलेंट बॉन्ड जिथं चार्जेस तयार होत नाहीत त्याला काय म्हणलं जातं, नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, मी प्रूव्ह करून दाखवतो. बघा आता लक्ष द्या सगळेजण. HH. ठीक आहे, आता हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय. एक कोव्हॅलेंट बॉन्ड येतो म्हणजे किती इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाले रे, एक. सगळ्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट माहिती आहे. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इट इज पॉवर और टेंडेन्सी ऑफ एन एटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. आता बघा, हा हायड्रोजन ॲटम ही इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. हा देखील हायड्रोजन ॲटम त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. या इलेक्ट्रॉन पेअरला इकडून फोर्स असेल, इकडून पण फोर्स असेल, इकडून ओढायलं, इकडून पण ओढायलं, पण दोन्ही बाजूनं लागलेला फोर्स कसा आहे, इक्वल आहे. दोन्ही बाजूकडून लागलेला फोर्स कसा आहे, इक्वल आहे. ही इलेक्ट्रॉन पेअर इकडं पण जात नाही, इकडं पण जात नाही, ती मिडलला राहते, बरोबर मधोमध राहते. म्हणून इथं काही चार्ज तयार होत नाही. हे सगळ्यांना माहिती असावं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये. हे बघा रे, ए आणि बी या दोन ॲटम मध्ये बॉन्ड तयार झाला. समजा बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणलं मी, तर कसा रिझल्ट असतो, इलेक्ट्रॉन पेअर बी कडे जाते ना.
लाईक दिस, असं होतं ना. इफ बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं राहील, आणि जर ए मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर असं होईल, ए इलेक्ट्रॉन पेअर बी. असंच असतं ना रे. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इट इज पॉवर ऑर टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह धरला तर असं होईल, आणि जर ए मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह धरला तर असं होईल. आता लक्ष द्या, ज्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन पेअर खेचली जाते, ज्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन पेअर खेचली जाते म्हणजे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो. ॲज पर दिस बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. डेल निगेटिव्ह याला काय म्हणायचं? पार्शियल निगेटिव्ह. काय म्हणायचं याला? पार्शियल निगेटिव्ह. पार्शियल निगेटिव्ह चार्ज. परफेक्ट नाही येतो, म्हणजे फक्त मायनस लिहून जमत नाही, तुला डेल मायनसच लिहावं लागतं. का? कारण हे इलेक्ट्रॉन पूर्णपणे बीचे झाले नाहीत. बॉन्ड आहेच ना दोघांमध्ये, बॉन्ड काही तुटला वगैरे नाही, बॉन्ड आहेच दोघांमध्ये, म्हणजे ती इलेक्ट्रॉन पेअर शेअर्डच असणार आहे, पण शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर थोडीशी बी कडे खेचली जाणार आहे. म्हणजे या बॉन्डवर राज्य कोणाचं असणार आहे? ॲज पर दिस बीचं असणार आहे. त्याच्यावर चार्ज पार्शियल निगेटिव्ह घ्यायचा असतो, आणि ज्यानं इलेक्ट्रॉन पेअर स्वतःपासून लांब फेकली त्याच्यावर डेल पॉझिटिव्ह. याला काय म्हणायचं मग? पार्शियल पॉझिटिव्ह. ठीक आहे. डेल चार्ज महत्वाचा आहे, कंप्लीट चार्ज नाही. हे बघ रे, मी जर असं दाखवलं प्लस आणि मायनस, याचा अर्थ काय होतो माहितीये का? की बी ने इलेक्ट्रॉन गेन केला. मी गेन असा शब्द मी शब्द असा उच्चारलेला नाही की बी ने इलेक्ट्रॉन गेन केला, किंवा ए वर जर तुम्ही फक्त प्लस दाखवला याचा अर्थ काय होईल? ए ने इलेक्ट्रॉन लूज केला. मी असं म्हणलेलं नाही. इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन काही कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये होत नसतं रे, ते आयोनिक बॉन्ड मध्ये होत असतं, नंतर होणार आहे, आयोनिक बॉन्ड मध्ये होत असतं ते. म्हणून मी इथं काय म्हणतोय? चार्ज डेल निगेटिव्ह, डेल पॉझिटिव्ह. का बरं हे चार्ज पार्शियल आहेत, कंप्लीट का नाहीत? कारण इलेक्ट्रॉन पूर्णपणे बीचे नाहीत झालेले, फक्त ते बीच्या जवळ गेलेले आहेत. पूर्णपणे बीचे नाहीत झालेले, पण बीच्या जवळ गेलेले आहेत. ए पासून लांब गेले, ज्याच्यापासून लांब गेले त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, आणि ज्याच्या जवळ आले त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज. पण हे कधी लिहितो मी का? कधी असं कधी असेल? बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हला मी EN लिहितो. जर बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर असं. ठीक आहे. आता हे उलट आहे बघा, इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे आली? ए कडे आली. ज्याच्याकडे आली त्याला पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ज्याच्यापासून दूर गेली पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता हे कधी पॉसिबल आहे? ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता ए मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे. आलं का लक्षात? पण हे कधी शक्य असतं? जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा असेल. मोठा म्हणजे किती म्हणायचं सर? 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे. आपण पाहिलेली केस आतापर्यंत 0.5 किंवा त्यापेक्षा लेसची आहे, मोरची नाही. ठीक आहे का? इथं तसं काहीच होणार नाही. बघ ना, जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनची, या हायड्रोजनची, तेवढीच याची ना. ज्या पॉवरनं हा हायड्रोजन ॲटम या इलेक्ट्रॉन पेअरला स्वतःकडे ओढणार आहे, तेवढीच पॉवर इकडून लागणार आहे. चल रे, फिजिक्सचा नियम अप्लाय कर. समज ही एक बॉडी आहे, मी या बाजूनं 5 न्यूटनचा फोर्स लावला. मला फिजिक्स पण येतंय. ठीक आहे. या बॉडीला मी डाव्या बाजूकडून 5 न्यूटनचा फोर्स लावला, उजव्या बाजूकडून देखील 5 न्यूटनचा फोर्स लावला. सांगा मला, ही बॉडी कुठं जाईल? रे? कुठंच जाणार नाही. ही बॉडी जागच्या जागी राहील. तसंच आहे एक्झॅक्टली इथं. ही इलेक्ट्रॉन पेअर, या इलेक्ट्रॉन पेअरला इकडून जेवढा फोर्स लागतोय डाव्या बाजूकडून, तेवढाच एक्झॅक्टली उजव्या बाजूकडून लागतोय. इथं इलेक्ट्रॉन पेअर मिडलला राहील, एक्झॅक्टली मिडलला राहील. ठीक आहे ना? इथं काही असे चार्जेस तयार होणार नाहीत. जसे मी इथं दाखवलेत ना, ते चार्जेस इथं तयार होणार नाहीत. हा बॉन्ड कसा म्हणायचा मग? इथं चार्ज आलाय का? काही दाखवलाय का मी? काही चार्ज नाही. चार्ज नसणारा बॉन्ड, नो पोलॅरिटी. याचा अर्थ बघा, इथं पोलॅरिटी आली का? इथं काही चार्ज आला का? नाही. या बॉन्डला काय म्हणतात? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड किंवा प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड. सर हे ठीक आहे, आमच्या मनाला लगेच ऍक्सेप्ट झालं. व्हॉट अबाउट दिस? इथं पण सांगतो, ऐक. कार्बन आणि हायड्रोजन. ठीक आहे का? कार्बन हायड्रोजन.
कार्बन हायड्रोजन. बघा कार्बन हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, नक्कीच आहे. किती आहे? 0.4 आहे. किती आहे? 0.4 आहे. पण तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स एवढा कमी आहे, एवढा कमी आहे की जास्त फरक त्या इलेक्ट्रॉन पेअरवर पडत नाही. वन्स अगेन ही इलेक्ट्रॉन पेअर सेंटरलाच राहते, सेंटरलाच राहते. कार्बनकडे पण जात नाही, हायड्रोजनकडे पण जात नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? आता आम्ही फोर्स बदलून बघतो, मग एका बाजूला जाईल की. बघ कसं, एक 5 न्यूटन कन्सिडर करा. डाव्या बाजूकडून फोर्स आहे समजा 5 न्यूटन आणि उजव्या बाजूकडून फोर्स समज लागला 4.999 न्यूटन. 5 न्यूटन 4.999 न्यूटन. अरे हे जवळपास सारखंच आहे ना. याला कन्सिडर कर तू कार्बन. ही बाजू कोण आहे? कार्बन. ही बाजू कोण आहे? हायड्रोजन. कार्बनकडे ती इलेक्ट्रॉन पेअर, कार्बनकडे ती इलेक्ट्रॉन पेअर थोडीशी ओढली जाणार आहे, पण ते ओढलं जाणारं जे डिस्टन्स असेल ते कसं असेल? निग्लिजिबल. ते कसं असेल? निग्लिजिबल. कारण फरक जास्त नाहीये ना, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक जास्त नाहीये. फरक जास्त नसल्यामुळं वन्स अगेन दिस इलेक्ट्रॉन पेअर विल लाय इन द मिडल. ही इलेक्ट्रॉन पेअर मिडलला राहिली, असलं काही होणार नाही. हे बघ रे, हे वेगळा भाग आहे. तू या माझ्या लिहिलेला याला याच्याबरोबर कंपेअर करू नको. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? पोलार शब्द कळावा म्हणून. ठीक आहे ना. हे आपल्या या भागाचं लिहिलेलं नाहीये मी. ठीक आहे का? आपलं हे जे डिस्कशन आहे ना एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे. ठीक आहे ना. बघ इथं चार्जेस दाखवलेत मी, का तर इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मी ऑलरेडी मोठा धरलाय. किती धरलाय ते? 0.5 पेक्षा मोठा. याच्या उलट ग्रेटर दॅन 0.5 झालं तर असं होणार आहे. मी असं म्हणतोय, इफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज ग्रेटर दॅन 0.5, डेल्टा EN इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, डेल्टा म्हणजे डिफरन्स किती असावा? 0.5 पेक्षा मोठा असावा. जर तो असा असेल ना तर मग हे पॉसिबिलिटी असते. पण आपलं डिस्कशन कसं चाललंय? 0.5 किंवा त्यापेक्षा कमीच. असं काहीच होणार नाही. इथं जसे चार्जेस आले तसे इथं चार्जेस येत नाहीत, इथं पण येत नाहीत, इथं पण येत नाहीत. इलेक्ट्रॉन पेअर बरोबर मिडलला राहते. इथं काय डेल प्लस डेल मायनस येतच नाही, इथं पण डेल प्लस डेल मायनस येत नाही. ठीक आहे. इथं तुम्हाला मी सांगितलं हा, फोर्स वेगळे लागणार आहेत नक्कीच, पण त्या फोर्स मधला जो डिफरन्स आहे ना तो निग्लिजिबल आहे. त्यामुळे ती बॉडी ऑलमोस्ट जिथं होती तिथंच राहणार आहे, सेंटरला राहणार आहे. 5 न्यूटन आणि 4.999 न्यूटन जवळपास सारखंच आहे ना. फोर्स ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे ही बॉडी बरोबर मिडलला राहील. इलेक्ट्रॉन पेअर कार्बनकडे पण खेचली जाणार नाही, हायड्रोजनकडे पण खेचली जाणार नाही, ती मिडलला राहील. असे जे बॉन्ड असतात, असे जे बॉन्ड असतात जिथं चार्ज येत नाही, डेल प्लस आणि डेल मायनस चार्जेस नसणारा बॉन्ड. साध्या भाषेमध्ये डेल प्लस आणि डेल मायनस चार्जेस नसणारा बॉन्ड म्हणजे काय? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे काय? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड किंवा त्याचंच नाव प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड. प्युअर का म्हणायचं? कारण चार्ज नाही ना आलेला. चार्ज नाही म्हणजे प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे का? लक्षात आलं? काय काय लक्षात घ्यायचंय की बाबा नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड होण्यासाठी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सची रेंज बघ रे, लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. ठीक आहे का? हळूहळू आणखी क्लिअर होत चालेल. ठीक आहे. मी काय म्हणलं, हे डिस्कशन या लिहिलेल्या याला सपोर्ट करत नाही. हे अपोजिट झालं ना. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रेटर दॅन 0.5 झाल्यानंतर असं पुढची केस आपली तीच आहे. ठीक आहे का? नॉन पोलार बद्दल सध्याला एवढं लक्षात घ्या. बरेच एक्झाम्पल सांगणारे क्वेश्चन देखील सॉल्व्ह करू आपण, म्हणजे तुम्हाला बॉन्ड ओळखता आला पाहिजे की पोलार आहे का नॉन पोलार आहे. ठीक आहे. एवढं नोट करून घ्या. तर नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय आपल्याला समजलंय. आता मी जाणार आहे पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय त्याच्याकडे. ठीक आहे का? बघा, when covalent bond is formed, when covalent bond is formed in between two atoms having
having large electronegativity difference, large electronegativity difference, large electronegativity difference, then आता लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे नेमका किती लार्ज, त्याला पण बंधन लावतो बघ रे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचा सिम्बॉल बघ, डेल्टा EN. डेल्टा म्हणजे डिफरन्स, EN म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ग्रेटर दॅन 0.5, 0.5 पेक्षा मोठं. देन इलेक्ट्रॉन पेअर, देन शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, आणखी प्रॉपर वर्डिंग होऊन जाईल. Then shared electron pair is attracted towards कोणाकडे जाईल सांगा. इलेक्ट्रॉन पेअर एका ॲटम कडे अट्रॅक्ट झाली, पण कोणता असेल तो ॲटम? नक्कीच मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. टुवर्ड्स more electronegative atom, towards more electronegative atom and charges, partial charges, आणखी करेक्ट होईल. and partial म्हणजे काय कळलं का रे? डेल प्लस आणि डेल मायनस, डेल प्लस आणि डेल मायनस याला म्हणतात पार्शियल चार्जेस. आर डेव्हलप्ड. असा जो बॉन्ड असतो, सच बॉन्ड इट्स कॉल्ड पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याला काय म्हणायचं रे? पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. और यालाच एक दुसरं नाव इम्प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल सांगितलं की लगेच लक्षात येईल. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, HCl बॉन्ड, हायड्रोजन आणि क्लोरीन मधला बॉन्ड. ठीक आहे का? बघा आता हायड्रोजन आणि क्लोरीन मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढू आपण. हा महत्वाची गोष्ट रे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढत असताना कधीही मोठ्या व्हॅल्यू मधून छोटी व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करायची, किंवा तुम्हाला मॅग्निट्यूड धरायचंय फक्त. नाहीतर एखादं शाना असं करेल, हायड्रोजनची व्हॅल्यू 2.1, क्लोरीनची 3, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची तुम्हीच सांगितलं आम्हाला -0.9 येईल. मायनस येईल ना उत्तर. मग हे तर 0.5 पेक्षा कमी होऊन जाईल. मायनस तर लहान असतं ना रे, प्लस नंबर पेक्षा असं होऊन जाईल. मी काय म्हणालो लक्ष दे. ठीक आहे, तुला फक्त मॅग्निट्यूड धरायचं आहे. किंवा असं लक्षात घ्या रे बाबा, मॉड घ्यायचा. मॉड कळते का रे? मॉड्युलस हे असं घ्यायचं. हे असं मॉड आला म्हणजे अर्थ काय असतो? डिफरन्स निगेटिव्ह जरी आला तरी त्याला काय ट्रीट करायचं? पॉझिटिव्ह. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड वर फोकस करायचा. ठीक आहे का? याच्यापेक्षा सरळ काम असं करा, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा करा. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहून दिली आहे 3 असते, हायड्रोजनची 2.1 असते. मोठ्यातून छोटा वजा करा म्हणजे मिस्टेक होणार नाही. किती आलं उत्तर? 0.9. याच्यातून याची व्हॅल्यू वजा केली का? याची व्हॅल्यू मोठी आहे. नाही तर मग असं सरळ डिफरन्स काढ, पण आलेल्या डिफरन्सचं मायनस साइन तू इग्नोर कर. पण मला माहिती आहे तुम्ही तसं करणार नाहीत, म्हणून असंच लक्षात ठेवा, मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू वजा करणे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढताना कधीही असंच केलं जातं. बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. किती आलं? 0.9 आलं. मला सांगा 0.5 पेक्षा हे मोठं आहे का नाही? इट इज ग्रेटर दॅन 0.5. होतं काय मग आता? होतं असं, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज शिफ्टेड
टुवर्ड्स क्लोरीन. क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इथं जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे ती कोणाच्या जवळ जाणार आहे? क्लोरीनच्या जवळ जाणार आहे. असं झाल्यामुळं काय होणार आहे सर? सांगा सर. याच्यावर डेल निगेटिव्ह चार्ज येईल, याच्यावर डेल पॉझिटिव्ह चार्ज येईल. पोलॅरिटी क्रिएट होईल. पोलॅरिटीचा अर्थ काय? साध्या भाषेत चार्जेस आले पाहिजेत. बघा आले चार्जेस. ज्यानं इलेक्ट्रॉन खेचले त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, ज्याच्यापासून इलेक्ट्रॉन लांब गेले त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे का? पार्शियल चार्ज असला पाहिजे. एखादा फक्त मायनस आणि एखादा प्लस असं लिहिल. नो, शक्य नाही ते. कारण प्लस आणि मायनस असा चार्ज जर दिला तर अर्थ काय निघेल की क्लोरीननं इलेक्ट्रॉन गेन केला, हायड्रोजननं इलेक्ट्रॉन लूज केला. तसं काही होत नसतं, कारण बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट आहे ना. इलेक्ट्रॉनचा लॉस आणि इलेक्ट्रॉनचा गेन कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कधीच नसतो. तो कोणत्या बॉन्ड मध्ये असतो? आयोनिक बॉन्ड मध्ये असतो, जे आपलं डिस्कशन राहिलेलं आहे. ठीक आहे का? असा जो बॉन्ड असतो जिथं बघा मी जे म्हणलं ते एक्झाम्पल मध्ये दिसतं का नाही? बघ रे काय म्हणलं मी? व्हेन कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड इन बिटवीन टू ॲटम्स हॅव्हिंग लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दॅट इज ग्रेटर दॅन 0.5. बघ 0.5 पेक्षा मोठा आलेला आहे. देन shared electron pair is attracted towards more electronegative atom. Chlorine is more electronegative. त्याच्याकडे ती अट्रॅक्ट झाली shared electron pair and partial charges are developed. Such bond is called polar covalent bond. त्यालाच काय म्हणायचं? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड पोलार आहे. HCl हा बॉन्ड पोलार आहे. इम्प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड, कारण चार्जेस आले. प्रिव्हियस बॉन्डला म्हणलं होतं मी प्युअर, का तर चार्जेस नव्हते. ठीक आहे. आपण आता हे जे डिस्कशन केलंय ना त्याच्यासाठी हे परफेक्ट डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. बघा कसं ए आणि बी असे दोन ॲटम आहेत ज्यांच्यातला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0.5 पेक्षा मोठा आहे. जर समजा बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल ए पेक्षा, जर बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ए पेक्षा जास्त असेल, काय होईल? शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बी कडे खेचली जाईल. बी वर येणार आहे डेल निगेटिव्ह चार्ज, ए वर येणार आहे डेल पॉझिटिव्ह चार्ज. ही पहिली पॉसिबिलिटी, फर्स्ट पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी, जर समजा ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बी पेक्षा जास्त असेल, उलट होईल. इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे अट्रॅक्ट होऊन जाईल? ए कडे. ए वर चार्ज पार्शियल निगेटिव्ह, बी वर चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह. एकाच बॉन्ड मध्ये असं दोन्ही होत नसतं रे. आता तुम्ही म्हणाल नाही तर HCl चं तुम्ही डेल प्लस डेल मायनस काढलं, मग दुसरं असं पण काढा की, असं काढा की, असं काढा, असं काढा, असं तुम्हाला काही वाटतंय? हे असं नसतं रे. मी काय म्हणायलो, तुझ्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एकतर असं होईल किंवा असं होईल. दोन्ही होणार नाही. मी हे लिहित असताना त्याला बंधन लावलं ना की समजा बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ए पेक्षा जास्त आहे तर असं होईल. समजा ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बी पेक्षा जास्त झाली तर असं होईल. इथं तसं तर होणार नाही ना. क्लोरीन इज ऑलवेज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन ना. असं कधी क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि कधी हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं नसतं. ठीक आहे का? म्हणून हे असं काढणं टोटली चुकीचं असेल. इथं एकच शक्यता आहे, क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात आलं का रे? हे बघ रे, साध्या भाषेत सांगतो, सर्वजण लक्ष देतील. जर दोन ॲटम्स मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0.5 पेक्षा मोठा असेल, जर दोन ॲटम्स मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे ज्यांच्यात कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय ते दोन ॲटम, कुठलेही रॅन्डम नाही घ्यायचे. कन्सेप्ट कोव्हॅलंट बॉन्डशी कनेक्टेड आहे. दोन ॲटम्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय, त्यांचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढला. तो डिफरन्स काढल्यानंतर त्याचं साइन पॉझिटिव्हच घ्यायचं. म्हणून म्हणलं मी डिफरन्स काढताना काय करा, मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू वजा करा. किंवा तू डिफरन्स काढला असेल निगेटिव्ह आला तर तू निगेटिव्ह साइनला इग्नोर करून टाक. जस्ट फोकस ऑन मॅग्निट्यूड. ठीक आहे. तू काढलेलं मॅग्निट्यूड 0.5 पेक्षा मोठं आलं, त्याचा अर्थ असेल पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. कारण तिथं काय होतं, एका ॲटमवर डेल निगेटिव्ह चार्ज येतो, दुसऱ्या ॲटमवर डेल पॉझिटिव्ह चार्ज येतो. पोलार या वर्डचा मिनिंगच तो आहे. पोलारचा अर्थ काय? चार्जेस येणे.
चार्जेस असणारा कोव्हॅलंट बॉन्ड. साध्या भाषेत चार्जेस असणारा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. चार्जेस नसणारा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे नॉन पोलार कोव्हॅलंट. किती सोपं आहे. नॉन 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 म्हणजे कळतंय ना. नॉन म्हणजे नाही, नॉन म्हणजे नाही, पोलार म्हणजे चार्जेस. चार्जेस नाहीत नॉन पोलार, चार्जेस नाहीत नॉन पोलार, चार्जेस आहेत पोलार. उलट चार्जेस असणारा पोलार, चार्जेस नसणारा नॉन पोलार. हे ठरवायचं कसं, कुठला बॉन्ड पोलार आणि कुठला नॉन पोलार हे आम्ही कसं ठरवणार सांगितलं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स डिसाइड करतो की बॉन्ड पोलार आहे का नॉन पोलार आहे. पोलार साठी किती रे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. 0.5 पेक्षा मोठा, 0.5 पेक्षा मोठा आला पोलार म्हणून टाका. 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आला, 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आला नॉन पोलार म्हणून टाका. व्हेरी व्हेरी सिंपल. ठीक आहे का. व्हेरी व्हेरी सिंपल. लक्षात आलं का. ठीक आहे. नाही लक्षात आलं नो प्रॉब्लेम. एवढं नोट करून घ्या, एवढं नोट करून घ्या. मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो, त्यावरून तुम्हाला क्लिअर आयडिया मिळून जाईल की बाबा कसं ओळखायचं पोलार का नॉन पोलार, कसं ओळखायचं. ठीक आहे. नोट तर करा एवढं. पाय क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. आयडेंटिफाय पोलार अँड नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स. मी काही बॉन्ड्स लिहिलेले आहेत, त्यापैकी कोणते पोलार कोणते नॉन पोलार हे तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता कसं ओळखायचं, मी जे आता बोललो ना त्याचा वापर करा. इकडे लिहितोय मी, तुम्हाला काय वापरायचंय. ठीक आहे. बघा, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कधी म्हणायचा, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कधी म्हणायचा, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कधी म्हणायचा जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढलेला 0.5 पेक्षा मोठा आला तर. ठीक आहे. तेव्हा म्हणायचं पोलार. नॉन पोलार कधी म्हणायचं, हे पोलार साठी. नॉन पोलार कधी म्हणायचं, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कधी म्हणायचं जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढलेला 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आला तर. 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आला तर काय म्हणायचं, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स काढत असताना इम्पॉर्टंट थिंग इज दॅट बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. बिगर व्हॅल्यू मधून स्मॉलर व्हॅल्यू तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायची आहे. ठीक आहे का. क्वेश्चन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यूज देत नाहीत, बिलकुल देत नाहीत. कारण ते आपल्याकडून एक्सपेक्ट करतायत, ते अपेक्षा ठेवतायत आपल्याकडून की तुला पिरियडिक टेबल मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट माहिती आहे, पॉलिंग स्केलच्या काही इम्पॉर्टंट इलेमेंटच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. मी 10-12 इलेमेंट्स दिलेत ना, बस तेवढ्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. जर त्यांच्यापेक्षा वेगळा इलेमेंट जर क्वेश्चन मध्ये असेल मे बी ते तुम्हाला व्हॅल्यू देतील. ठीक आहे का. जेवढ्या मी सांगितल्यात फक्त तेवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता काही जण लगेच मला क्वेश्चन पाठवतील बाकी इलेमेंटचं काय. गरज नाही, गरज नाही. कॉमन इलेमेंट्स, जे कॉमन इलेमेंट्स येतात ना, जे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट होतात तेवढ्यांच्या मी व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ठीक आहे का. चला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठीचा बेसिस मी सांगितलाय, हा बेसिस असणार आहे. ठीक आहे का. चला डिफरन्स काढू वन बाय वन. चला इथला डिफरन्स काढा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. चल बोल रे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. यस बोला बोला. कार्बन किती 2.5. बघा टेबल बघा आताचा सुरुवातीला दिलेला 2.5. हायड्रोजन किती 2.1. किती आलं 0.4. रिझल्ट शेवटी लिहू. अगोदर सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढून टाकू. ठीक आहे. चला बोला. नायट्रोजन ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघ रे. नायट्रोजन 3.5. सॉरी ऑक्सिजन 3.5. बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू ना. 3.5 कोण ऑक्सिजन आणि 3 कोण नायट्रोजन. किती येतं 0.5. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डेल्टा डिफरन्स. डेल्टा EN म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. फॉस्फरस हायड्रोजन बघा. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फॉस्फरस रे. बघा बघा लिहिली आता 2.1. हायड्रोजन देखील 2.1च. किती येतं 0. किती येतं 0.
ऑक्सिजन हायड्रोजन बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, ऑक्सिजनची व्हॅल्यू 3.5, हायड्रोजनची 2.1. मनात कुणी असं पॅक करून ठेवू नका की सर पहिल्याची व्हॅल्यू मायनस दुसऱ्याची व्हॅल्यू करतायत, तसं नाही. इथं ते बरोबर आलं, पहिल्याची मायनस दुसऱ्याची. इथं बघ बर मी काय केलं, दुसऱ्याची मायनस पहिल्याची. ऑक्सिजनची 3.5, नायट्रोजनची 3. ठीक आहे का? माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही डिफरन्स काढत असताना काय करा, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. ॲटमची जागा बघत बसायची नाहीये तुम्हाला, ज्याची व्हॅल्यू बिगर मायनस स्मॉलर व्हॅल्यू. ठीक आहे. हां चला, किती जणाला वाटलं रे आतापर्यंत हे पण मायनसच आहे म्हणून? कार्बन मायनस हायड्रोजन, बरोबर आहे रे. कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत हे, ठीक आहे का? हे बॉन्ड नाही आहे, हा सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे ना? ठीक आहे. चला पुढे किती येतं बघा, हे 1.4 सल्फर बॉन्ड हायड्रोजन. बघा आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बोला रे, सल्फरची व्हॅल्यू किती आहे? 2.5 मायनस 2.1. हायड्रोजन बिगर मायनस स्मॉलर किती येते? 0.4. कार्बन ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघा किती येतं? ऑक्सिजनची मोठी आहे व्हॅल्यू 3.5 आणि कार्बनची किती आहे रे? 2.5 आहे. किती आला? 1 आला. किती आला? 1 आला. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 3.5 मायनस 3.5, दोन्ही ऑक्सिजनच आहेत, 0. कार्बन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 2.5 मायनस 2.5, वन्स अगेन 0. नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघ रे, 3 मायनस 3, परत एकदा 0. झालं, काढले डिफरन्स. आता मग हे अप्लाय करा. बघ रे 0.4 म्हणजे इथं जाईल, या केसमध्ये जाईल 0.4 म्हणजे हे काय येईल रे? उत्तर लिहितोय मी पुढे. बघ रे, हा बॉन्ड कार्बन हायड्रोजन बॉन्ड कसा? नॉन पोलार. 0.5 आलं, परत एकदा या केसमध्ये बघ रे, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. ठीक आहे ना? नॉन पोलार. बघ इथं 0 आलं, वन्स अगेन दिस केस 0.5 पेक्षा लहान आहे, नॉन पोलार. ठीक आहे. 1.4 नाउ दिस केस 0.5 पेक्षा मोठं आहे. 1.4 इज ग्रेटर दॅन 0.5, सो नाउ पोलार. काय येईल आता? पोलार. ठीक आहे. 0.4 परत एकदा ही केस येईल, नॉन पोलार. हा चल बघ आता 1 आलं, 1 म्हणजे ही केस येईल पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. हे बघा 0 आलं, 0 म्हणजे इथं बसेल. ठीक आहे ना? या तिन्ही केसचा आन्सर काय? नॉन पोलार. ठीक आहे का? आता बघा मला सांगा, या एक्झाम्पल्सकडे पाहून, या 3 एक्झाम्पलकडे पाहून काही कन्क्लुजन काढता येईल का? सांगा बरं मला. काय दिसतं या 3 एक्झाम्पल्समध्ये? कॉमन काय दिसते बघा? ऑक्सिजन बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन बॉन्ड कार्बन, नायट्रोजन बॉन्ड नायट्रोजन. चला कन्क्लुजन सांगा मला. कन्क्लुजन असं म्हणता येईल का? दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये जर बॉन्ड तयार झाला, 2 सारख्या ॲटम्स मध्ये जर बॉन्ड तयार झाला, तो नक्कीच कसा असतो? नॉन पोलार असतो. शुअरली काहीच त्याच्यात अपवाद नाही. ठीक आहे ना? दोन्ही ॲटम्स सारखे आहेत, बिनधास्तपणे म्हणू शकता नॉन पोलार. लिहू का इथं? बघ रे, इथं कन्क्लुजन लिहितो. द बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन two identical atoms म्हणजे सारखे atoms is always non-polar.
नॉन पोलार. दोन सारख्या ॲटम मध्ये तयार झालेला बॉन्ड कधीही नॉन पोलार असतो. ठीक आहे का? चला काय शिकलो आज आपण? काय शिकलो रे? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. समरी सांगतोय फक्त मी. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं रे? दोन ॲटम ज्यांच्यामध्ये तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय. ठीक आहे, या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय. मी काय करणार? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढणार दोघांचा. पॉलिंग स्केलवरच्या व्हॅल्यूज घेऊन मी डिफरन्स काढणार. बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू करणार. मला डेल्टा EN ची व्हॅल्यू मिळेल. जर समजा ती व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी झाली, 0.5 पेक्षा जर ती व्हॅल्यू मोठी झाली, बॉन्ड कोणता असेल? पोलार असेल. अर्थ काय पण? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोलार? चार्जेस असणे. चार्जेस असणारा बॉन्ड. कोणते चार्जेस? डेल पॉझिटिव्ह, डेल निगेटिव्ह. काय येतात चार्जेस? कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा असल्यानंतर ती जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे ती मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे शिफ्ट होत असते, त्याच्याकडे ओढली जाते. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि ज्याच्यापासून दूर गेली त्याच्यावर डेल पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. व्हॉट इज नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड? आम्ही डिफरन्स फाइंड केला, डेल्टा EN काढलं, ते मला 0.5 किंवा त्यापेक्षा कमी दिसलं, बॉन्ड नॉन पोलार. पण मिनिंग काय? व्हॉट इज द मिनिंग? हे झालं पाठांतराचा भाग, हे तर कोणी लक्षात ठेवलं, त्याच्यात विशेष काय. पण तुला प्रश्न विचारला, सांगा व्हॉट इज पोलार कोव्हॅलंट बॉन्ड, काय एक्सप्लेन करणार? डेल प्लस डेल मायनस असणारा बॉन्ड म्हणजे पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. डेल प्लस आणि डेल मायनस ज्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये येत नाही, क्रिएट होत नाही, त्याला काय म्हणायचं? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. मी त्या फोर्सचं एक्झाम्पल दिलं बघा तुम्हाला. ठीक आहे ना, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्सला तुम्ही फोर्सशी कम्पेअर करू शकता. ठीक आहे, आणि ही महत्वाची गोष्ट, दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये तयार झालेला बॉन्ड ऑलवेज कसा असतो? नॉन पोलार असतो. ठीक आहे का? आले का लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे का? उद्याच्या क्लासमध्ये परत पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार नेचरलाच एक अल्टरनेटिव्ह टर्म आहे, मी लिहिलंय हेडिंग मध्ये बघा, आयोनिक नेचर. कारण चार्ज यायले ना, चार्ज यायले म्हणून आयोनिक नेचर पण त्याला म्हणलं जातं. याच्याशीच कनेक्टेड आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिल्यात. हे डिस्कशन आपलं उद्याच्या क्लासमध्ये परत कंटिन्यू राहील. ओके, थँक्यू.